आणि विशेष म्हणजे ही गाय ज्यावेळी माझ्याकडे आली हा म्हणजे आम्हाला दिली त्यांनी, तिथून माझ्या पेरूचं उत्पन्न इतकं वाढलं म्हणजे आमच्या अख्ख्या शेतीत जेवढं कधी उत्पन्न निघालं नाही तेवढं ही गायचं पायगुण आम्हाला लागल्यावर झालं. ही शेती पूर्ण बागायती ही आल्यानंतर झाली. पायगुण आहे हा. पायगुण ह्या गायची मग ते पण असतं ना व्यवसायात म्हणजे वृद्धी होते. वृद्धी होती तेवढं आहे. हे म्हणजे तुमचा अनुभव आहे ना. अनुभव आहे मला. बघा की 1 एकरात 18 महिन्यामध्ये 42 लाख रुपयाचा पेरू झाला मला. हा 42 लाख रुपयाचा. ही गाय ज्यावेळी आणली कोरोनाच्या पिरियडमध्ये, कोरोनात लावला पेरून, त्याच्यानंतर 3 पिकं घेतली 6-6 महिन्याला. 18 महिन्यात अशी मला 42 लाख रुपयाचं उत्पन्न झालं खर्च वजा. आणि आता काय पीक आहेत. आता हे शेवगा पीक आहे, हा हे लिंबू आहे, खाली पेरू आहे आणि तिकडच्या शेतात ऊस आहे. 2 ठिकाणी आहे शेती. आणि आरोग्यात काय फायदा झाला का. हा आरोग्यात फायदा झाला की ह्याचा. म्हणजे ज्यावेळी आमचं पेरूचं हे चालू होते हा काढणी, त्यावेळी मला एकदा वेळ असं जाणवलं आमच्या आईला बीपीची गोळी आहे. हा तर ती लेबर पशी हिता असल्यावर मग ही गुरं बाहेर बांधली की पेरू हितच ग्रेडिंग केला जायचा असायचा. हा आईची आमच्या गोळी कमी झाली. ज्यावेळी ती हिथं यायची, बऱ्याच वेळ हिथं बसण्यात यायचं ना तिच्या, हा 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 त्यावेळी एवढं मला तिचं हे आहे. आणि आमच्यात बरेच जण असे आहेत की त्यांची शुगर कमी झालेली आहे जनावरांच्या म्हणजे देशी गायींच्या सानिध्यात आल्यानंतर. हे शक्य आहे. हा, शक्य आहे. डॉक्टर उगा सांगत नाहीत सिटीत की जनावरांच्या अंगावरून हात फिरवा, सूर्यनाडी असते त्याच्या वशिंडामध्ये, पण त्यात ते आहे. हे शिक्षक असून सांगणार तुम्ही. मला अनुभव आहेत ना. मला हे आमच्या घरातला एक आहे, बाकी इतर 2-3 जोडीदारांच्या कुटुंबातल्या वयस्कर लोकांचा अनुभव आहे ना मला. म्हणजे आजार नष्ट करण्याची ताकद गायमध्ये आहे. नक्की आहे. नक्की आहे. आहे ना. नक्की आहे.